तर काढूया एक वर्तुळ. त्यानंतर काढूया जीवा. केंद्रातून 2 बिंदू जोडून पुढे वाढवून घेऊया. त्यानंतर 2 कंस करून दोन्ही बाजूला त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढूया आणि ते बिंदू जोडूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत सराव संच 4.2 भूमितीमधला भौमितिक रचना आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज भौमितिक रचना सोडवणार आहोत, करून बघणार आहोत. आपला प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. आता ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल आपल्याला पहिलं काय करायचं आहे, तर पहिलं आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. केंद्र त्याचं जे दिलेलं ते P आहे, त्याची त्रिज्या दिलेली आहे आणि ती वापरून आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. तर अतिशय सोप्या अशा ह्या रचना आहेत. आपण काय करणार आहोत, प्रथम आपण स्केल घेणार आहोत. आपण स्केल घेतली, त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत, कंपास घेणार आहोत. हे आपण कंपास घेतली. आता आपल्याला दिले की केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. हा माझा आहे पॉइंट P. दिस इज पॉइंट P. सो दिस इज पॉइंट P. केंद्र P आणि त्रिज्या किती घ्यायची आहे, ती त्रिज्या घ्यायची 3.2 सेंटीमीटर. आपल्याला ह्या कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर इतकं मेजरमेंट घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, कंपासला पट्टीवर स्केलवर ठेवायचं आहे आणि 3.2 सेंटीमीटर इतकं अंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. 3.2 सेंटीमीटर इतकं अंतर आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या 3.2 सेंटीमीटर ह्या त्रिज्येचा आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. मी बिंदू P वर त्याला ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वर्तुळ काढलेलं आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे, त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे त्या वर्तुळावर कुठेतरी एक आपल्याला M बिंदू घ्यायचा आहे. कुठेही वर्तुळावर तुम्ही घेऊ शकता M बिंदू. मी कुठेतरी इकडे M बिंदू घेतोय. सो दिस इज पॉइंट M. दिस इज पॉइंट M. हा बिंदू M आहे. आता ह्या M बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायचं आहे. पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायचा आहे तो बिंदू आणि केंद्र हे जोडून घ्यायचं आहे आणि ते जे किरण आहे ते बाहेरपर्यंत वाढवायचं आहे आणि बाहेरपर्यंत कमीत कमी त्याची जी त्रिज्या आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वाढवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपण पट्टी घेऊया. लक्षात ठेवायचं आहे, हा किरण जो आहे तो थोडासा लांब काढायचा आहे आपल्याला. हा किरण काढून झालेला आहे आपला. आता आपण पट्टीला बाजूला करू शकतो, इकडे थोडंसं बाजूला ठेवू शकतो. ओके. आता आपल्याला काय करायचं, ते ह्या M बिंदूवर आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. अतिशय सोपी प्रोसेस आहे, नीट समजून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या M बिंदूपासून जे आपली त्रिज्या आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी अंतर करायचं आहे. आपल्या कंपासचं थोडंसं अंतर कमी करायचं आहे. हे बघा, हे त्रिज्येपेक्षा जास्त आहे अंतर, बरोबर. तर हे अंतर आपल्याला त्रिज्येपेक्षा कमी करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हे थोडंसं कमी करून घ्या किंवा त्रिज्ये एवढं घेतलं तरीही चालेल, लक्षात घ्या. पण शक्यतो त्रिज्येपेक्षा थोडंसं आपल्याला अंतर कमी घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. नीट समजून घ्या. आपल्याला एक इकडे मार्क करायचा आहे आणि दुसरा मार्क आपल्याला दुसऱ्या बाजूला म्हणजे इकडे करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला आपण मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्या कंपासमधलं जे अंतर आहे ते थोडंसं वाढवायचं आहे. थोडंसं वाढवायचं आहे. नेहमी आपण मोर दॅन हाफ म्हणतो ना, ते तुम्ही थोडं जास्त वाढवलं तरी चालेल. तर ते थोडंसं वाढवायचं आहे. आणि आत्ता आपल्याला हे जे आपल्याला जो नवीन रेषाखंड मिळाला आहे, जो आपण कापून रेषाखंड तयार केला आहे,
त्याचे 2 इक्वल पार्ट करायचे आहेत. म्हणजे हा जो बिंदू आहे आपण जो एम बिंदू घेतला आहे त्याच्यावरून आपली आपोआपच स्पर्शिका तयार होईल. कशी तयार होते बघूया. आपल्याला ह्या बिंदूवर ठेवायचं आहे त्याला, आणि एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला असे 2 कंस आपल्याला करायचे आहेत. 2 कंस करायचे आहेत. एक वरच्या बाजूला आपल्याला इथून कंस करायचा आहे अशा पद्धतीने, आणि एक खालच्या बाजूला करायचा आहे. दुसरा कंस आपल्याला कुठे करायचा आहे तर इथे खालच्या बाजूला करायचा आहे. काहीही ह्याच्यातलं कळत नसेल, काहीही समजत नसेल तर तुम्ही मला अगदी कमेंट करून नक्की विचारू शकता. हा आपण खालच्या बाजूला कंस केलेला आहे. सेम हीच प्रोसेस आपल्याला कुठे करायची आहे तर दुसऱ्या बिंदूवर घेऊन जायचं त्याला, आणि तिथे सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता पॉईंट ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे आपल्या कंपासला, आणि सेम जो आपण आधी कंस केला होता तशाच पद्धतीने कंस आपल्याला दोन्ही बाजूला करायचा आहे. हा इकडे गेला आणि वर जाणार, आणि तिकडे सुद्धा आपण तशाच पद्धतीने हा कंस करणार आहोत. आपल्याला 2 बिंदू मिळालेले आहेत. हे 2 बिंदू आपल्याला फक्त पट्टीच्या सहाय्याने जोडायचे आहेत, आणि आपल्याला जी मिळणार आहे ती आहे दिलेल्या वर्तुळाला बिंदू एम मधून जाणारी स्पर्शिका. हे बघा, आपल्याला हे 2 बिंदू अगदी बरोबर जोडायचे आहेत. बघा मी 2 बिंदू जोडतोय. आणि अशा पद्धतीने दिलेल्या वर्तुळाची जी स्पर्शिका आहे ती आपल्याला सहज काढता येते. बघा डायग्रामकडे. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या वर्तुळाची स्पर्शिका काढू शकतो. खूप सोपं आहे. त्याला तुम्हाला ॲरो करायचे आहेत दोन्ही बाजूला. ठीक आहे. तरी आपली डायग्राम आहे, खूप सोपी आहे. तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने आपण दिलेल्या वर्तुळाला त्याच्या वरील बिंदूवरून स्पर्शिका काढू शकतो. हा होता आपला क्वेश्चन नंबर 1, प्रश्न क्रमांक 1. आता दुसरा प्रश्न आहे तो आहे 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. आता हा प्रश्न तुम्हाला समजावून सांगण्याची काहीही गरज नाही. काय करायचं आहे तर जे आपण आधी 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेतली होती, आता आपल्याला फक्त 2.7 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे, आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी तशाच करायच्या आहेत ज्या आपण ह्या प्रश्नामध्ये म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपण ज्या केलेल्या आहेत त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा करायच्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला दुसरा प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकता. त्याच्यामुळे मला आवश्यकता वाटत नाही की तुम्हाला दुसरा प्रश्न समजावून सांगण्याची गरज आहे. असलेला प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया. तीन 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळात त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. लक्षात घ्या, आपण आधी जे पहिला प्रश्न जो सोडवला किंवा दुसरा प्रश्न जो त्याच पद्धतीने होता त्याच्यामध्ये आपण वर्तुळाच्या केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढत होतो. इकडे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की वर्तुळाच्या केंद्राचा विचार न करता स्पर्शिका काढा. आता असं जेव्हा जेव्हा असेल तेव्हा कशा पद्धतीने आपल्याला ती डायग्राम ड्रॉ करायची आहे किंवा कशा पद्धतीने काढायचं आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. आपण काय करणार तर पहिलं कंपास घेणार. कंपासमध्ये अंतर घेणार 3.6 सेंटीमीटर, आणि एक वर्तुळ पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. एक वर्तुळ ड्रॉ करायचं आहे. 3.6 सेंटीमीटर अंतर आपण घेतलेलं आहे. आता आपण एक वर्तुळ ड्रॉ करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ ड्रॉ करायचं आहे. हे आपण वर्तुळ काढलेलं आहे 3.6 सेंटीमीटरचं. आता बघायचं पुढचा प्रश्न काय आहे.
वर्तुळ केंद्र विचारात न घेता त्याच्यावरील कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढा. तर हे आपलं वर्तुळ केंद्र आहे. वर्तुळ केंद्र विचारात न घेता असा जेव्हा जेव्हा प्रश्न असेल तर लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठेतरी एक बिंदू घ्यायचा आहे वर्तुळावर. आपण समजा इकडे एक बिंदू घेतला, ह्याच्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर अजून 2 बिंदू कुठेतरी घ्यायचे आहेत की जो त्रिकोण तयार होईल त्याच्यामध्ये वर्तुळ केंद्र यायला हवं. म्हणजे आपण एकीकडे कुठेतरी बिंदू घेतला आणि अजून इकडे कुठेतरी एक बिंदू घेतला. अशा पद्धतीने 3 बिंदू घेतलेले आहेत आपण. आता हे 3 बिंदू आपण जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून एक त्रिकोण तयार करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, हे 3 बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला एक त्रिकोण तयार करायचा आहे. पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचा आहे. वर्तुळ केंद्र विचारात न घेता असा प्रश्न असल्यामुळे आपण काय करतोय, तर वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण अशा पद्धतीने एक त्रिकोण काढलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, तर आपल्याला जर ह्या ठिकाणी जर आपल्याला स्पर्शिका काढायची आहे तर ह्या कोनाचं माप घ्यायचं आहे, ह्या कोनाचं, आणि त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ह्या इथे नीट बघा, ह्या कोनाचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ह्या ठिकाणी आपल्याला तेवढ्याच मापाचा कोन काढायचा आहे. खूप सोपं आहे. कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला कोनाचं माप घ्यायचं आहे आणि तेवढ्याच मापाचा आपल्याला कोन इकडे काढायचा आहे. कोनाचं माप कसं घ्यायचं नीट बघायचं आहे तुम्ही. मी ह्या कोनाचं माप घेतोय. आता कोनाचं माप घेण्यासाठी आपण काय करतो ते नीट, त्याची प्रक्रिया नीट बघून घ्या, नक्की काय करायचं असतं. ओके. आता मी काय करणार, तर ह्या कोनाला एक छोटासा कंस काढणार आहे. अशा पद्धतीने मी एक कंस काढणार आहे. इकडे कंस काढलेला आहे. सेम जी क्रिया आहे, मला खालच्या बाजूला इकडे एक हा कोन जर मला खालच्या बाजूला अशाच पद्धतीने काढायची असेल तर मी काय करतो, तर ही सेम क्रिया जी तिकडे केली होती ती इकडे सुद्धा करणार आहे. सेम तशाच पद्धतीने इकडे करणार. म्हणजे काय करणार मी, तर जसा तिकडे कंस काढला होता तसा एक कंस मी इकडे सुद्धा काढणार आहे. नीट समजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी एक कंस इकडे सुद्धा काढलेला आहे. जसा वरच्या बाजूला काढला तसाच खालच्या बाजूला काढला. आता मी कंपास पुन्हा एकदा वरच्या ठिकाणी नेणार आहे, ह्या ठिकाणी नेणार आहे आणि ह्या कंसाचं माप घेणार आहे. म्हणजे कंसाची आपण म्हणूया की सरळ जी लांबी असते ती आपल्याला घ्यायची आहे. कंसाची मी कंसावर जाणार आहे. हे बघा, ही लांबी मला इकडे कंस मारायचा आहे. कंसाची लांबी घ्यायची आणि मला इकडे कंस मारायचा आहे. बरोबर. मी इकडे कंस मारून घेतोय. खूप सोपं आहे, नीट समजून घ्या. अशा पद्धतीने कंस मारला. आता हीच क्रिया मला पुन्हा एकदा इकडे करायची आहे. म्हणजे मी काय करणार, ह्या ठिकाणी ठेवणार आहे आणि तिकडे जसा कंस म्हणजे आंतरछेद काढला आपण कंसाचा, तसाच इकडे सुद्धा आपल्याला त्या कंसाचा आंतरछेद काढायचा आहे. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने आपण आंतरछेद काढलेला आहे. समजलं नसेल रिवाइज करून पुन्हा एकदा बघून घ्या की नक्की आपण काय प्रोसेस करतो किंवा कशा पद्धतीने डायग्राम काढतो. आता आपण ह्या बिंदूंना नावं देऊया. तर आपलं जे सेंटर होतं त्याला आपल्याला काहीतरी नाव द्यायचं आहे. त्याला आपण नाव देऊया बिंदू P. हा बिंदू P आहे. ज्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची त्याला काहीतरी नाव द्या. मी नाव देतो M. हा जो बिंदू आहे हा बिंदू M आहे. आता ह्या दोन बिंदूंना तर मी देतो L, M आणि हा बिंदू आहे N.
ओके, तुम्ही काही नाव देऊ शकता. अशा पद्धतीने त्रिकोण काढला. आता हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे त्याला तुम्हाला नाव द्यायचं असेल त्याला काहीतरी नाव द्या. मी नाव देतो क्यू. आता आपल्याला हा एम आणि हा जो नवीन बिंदू मिळाला क्यू हा जोडायचा आहे आणि वरपर्यंत जोडायचा आहे, म्हणजे जास्त लांबीचा जोडायचा आहे. आणि त्याला जोडल्यानंतर जे आपल्याला बाजू मिळते ती असते त्याची स्पर्शिका. खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी स्पर्शिका काढू शकता. तर अशा आता हे आपल्याला ही जी रेषा काढायची आहे ती त्रिकोणाची स्पर्शिका आहे. तुम्हा सगळ्यांना समजलं असेल मला माहिती आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा, समजून घ्या की स्पर्शिका कशा पद्धतीने काढली जाते. तर अशा पद्धतीने त्रिकोणाची स्पर्शिका काढली जाते. खूप सोपं आहे, अगदी सहज आपण स्पर्शिका काढू शकतो. तर हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला नीट बघून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मी प्रयत्न केला की तुम्हाला जास्तीत जास्त स्पष्टपणे समजावून सांगण्याचा. तरीही काही अडचण आली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा पी क्यू काढा. बिंदू पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. तर आपण प्रथम काम करणार आहोत की आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे ज्याची त्रिज्या आहे 3.3 सेंटीमीटर. तुम्हाला 3.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि एक वर्तुळ काढायचं आहे. हे पहिलं काम आपल्याला करायचं आहे. 3.3 सेंटीमीटर अंतर घ्या आणि वर्तुळ काढा. तर हा आपला बिंदू सेंटर पॉइंट. त्यानंतर दिलेला आहे त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा पी क्यू काढा. आता जेव्हा आपण 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं आणि जीवा जर 6.6 सेंटीमीटर म्हणजे डबल आहे तर त्रिज्येच्या डबल काय असतं नेहमी वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून आपण काय करूया तर त्याच्या सेंटरमधून जाणारा आपण ही रेषा काढून घेऊया. ओके, नीट समजून घ्या. 3.3 सेंटीमीटरची त्रिज्या काढली आणि 6.6 सेंटीमीटरची जर तुम्हाला जीवा काढायची आहे ती त्याच्या मध्यबिंदूतून किंवा केंद्रातूनच जाणार आहे. त्याला नावं द्यायची आहेत आपल्याला. तर हा आहे बिंदू पी आणि हा आहे बिंदू क्यू. आपण दोघांना सुद्धा नावं दिलेली आहेत. केंद्राला काहीतरी आपण नाव देऊ शकतो. आपण देऊया ओ. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर पी व क्यू बिंदूमधून वर्तुळा स्पर्शिका काढा आणि स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. तर आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत. स्पर्शिका आपण केंद्राचा वापर करून काढू शकतो किंवा केंद्राचा वापर न करता काढू शकतो. जी सोपी पद्धत तुम्हाला वाटते ती तुम्हाला वापरायची आहे. केंद्राचा वापर करून अगदी सहज आपण स्पर्शिका काढू शकतो म्हणून आपण केंद्राचा वापर करूया. आता केंद्राचा वापर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की ही जी ह्याची जी लांबी आहे ती बाहेरपर्यंत आपल्याला हवी तरच आपल्याला केंद्राचा वापर करता येईल. बरोबर आहे. तर आपण काय करूया ही एक्सटेंड करून घेऊया ही, कारण आपल्याला केंद्राचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ही जी जीवा आहे ती जीवा बाहेरपर्यंत आपल्याला असायला हवी तरच आपल्याला केंद्राचा वापर करता येतो. म्हणून आपण त्याला एक्सटेंड करून घेतलेला आहे. सेम आपल्याला दोन्ही बाजूला एक्सटेंड करून घ्यायची आहे जीवा. इथे सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. अशा पद्धतीने एक्सटेंड केलेला आहे आपण. ठीक आहे, त्याला दोन्ही बाजूला आपण ॲरो करून घ्यायचं आहे. हे आवश्यक आहे, लक्षात घ्या. ॲरो करून घेतलेला आहे. आता आपण कसा काढतो अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पहिल्या डायग्राममध्ये सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीने आर्क काढतो आणि कशा पद्धतीने म्हणजे कंस काढून आपण कशा पद्धतीने त्याचे दोन इक्वल पार्ट करतो.
तर तीच पद्धत, तीच मेथड तुम्हाला वापरायची आहे. खूप सोपं आहे बघा. आपण आता पहिलं पीच्या ठिकाणी जर आपल्याला बिंदू पी पासून जर आपल्याला स्पर्शिका काढायची आहे, तर आपण काय करतो, तर त्रिज्येपेक्षा थोडंसं कमी अंतर घेतो. हे त्रिज्येपेक्षा थोडंसं कमी अंतर मी घेतलेलं आहे. आणि इकडे मी, तुमच्या लक्षात येईल आपण काय करतो, तर इकडे मी कंस करून घेणार आहे एक छोटासा. आपल्याला इकडे कंस करून घ्यायचा आहे आणि सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला एक कंस करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण दोन्ही एकत्र करूया, अजून सोपं होईल. इकडे सुद्धा आपण तेच करणार आहोत. तर आपल्याला इथे एक कंस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा एक कंस करून घ्यायचा आहे. ओके. आता आपण काय करणार आहोत, तर लंब दुभाजक काढायची जी पद्धत आहे आपली ती वापरतो आपण. म्हणजे काय करतो, तर ह्याच्यामधलं थोडंसं मेजरमेंट वाढवतो. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ही गोष्ट की मोर दॅन हाफ आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर हवं, म्हणून आपण थोडंसं हे अंतर वाढवतो. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही वाढवू शकता, त्याच्यात बदल करू नका मात्र त्यानंतर, एकदा वाढवल्यानंतर. आता वरच्या बाजूला एक आपण इकडे कंस करणार आहोत आणि एक खालच्या बाजूला, अशा पद्धतीने. पहिला कंस नेहमी मी तुम्हाला पहिल्या एक्सरसाइज पासून सांगतो की थोडासा मोठा काढायचा आहे. इकडचं झालेलं आहे. आपण आता ह्या बिंदूवर ठेवणार आहोत जे दोन इक्वल पार्ट केले होते. आता त्या कंसाचा दुभाजक आपल्याला काढायचा आहे. हा कंसाचा दुभाजक मिळाला आपल्याला. दुसऱ्या कंसाचा दुभाजक काढूया. तर ह्या कंसाचा दुभाजक सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आता आपण काय करणार, दुसऱ्या बाजूला जाणार क्यूच्या ठिकाणी. खूप सोपं आहे. परत तीच प्रोसेस करणार आपण. इकडे एक कंस काढणार आहोत, खालच्या बाजूला एक कंस काढणार आहोत. पहिला कंस थोडासा नेहमी मोठा काढायचा. त्यानंतर ह्या बिंदूवर येणार आहोत आपण कंपासला घेऊन, आणि इकडे सुद्धा आपण सेम प्रोसिजर करणार आहोत. ह्या कंसाचा दुभाजक काढणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने आपण अगदी सहज वर्तुळाच्या स्पर्शिका काढू शकतो. आता आपल्याला फक्त हे दोन बिंदू जोडायचे आहेत. पट्टीचा वापर करा. हे दोन बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. पी मधूनची स्पर्शिका आपण काढलेली आहे. आता बिंदू क्यू वर आपण जाऊया आणि बिंदू क्यू मधून जाणारी स्पर्शिका आपण काढणार आहोत. आता इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला होता स्पर्शिका काढल्यानंतर की तुमचं निरीक्षण नोंदवा. तर तुमचं निरीक्षण नोंदवायचं आहे स्पर्शिकाबद्दलचं. सहज तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या दोन स्पर्शिका आपण काढलेल्या आहेत, तुमचं निरीक्षण नोंदवायचं आहे. तर दिलेल्या स्पर्शिका ह्या परस्परांना समांतर आहेत अशा पद्धतीचं निरीक्षण आपण नोंदवू शकतो. कारण पी क्यू ही एक सरळ रेषा आहे आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यावर आपण दोन लंब दुभाजक काढलेले आहेत. दिलेल्या दोन स्पर्शिका आहेत त्या एकमेकींना समांतर आहेत
अशा पद्धतीने आपण निरीक्षण नोंदवू शकतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा. MN आणि M व N बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे आत्ताचं आपण जे सोडवलं होतं सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे पुढची डायग्रामसुद्धा अगदी कॉपी पेस्ट डायग्राम आहे. लक्षात घ्या, पहिली आपली जी जीवा होती ती केंद्रातून होती आणि आता जी आपली जीवा आहे ती केंद्रातून नसेल, इतकाच फरक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काढून दाखवतो. ओके, पहिलं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढलेलं आहे. 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा. आता त्याच्यावर तुम्हाला जीवा काढायची आहे 5.7 सेंटीमीटर लांबीची. तुम्हाला हवी तिकडे तुम्ही जीवा काढा. ही जीवा तुमची आहे 5.7 सेंटीमीटर लांबीची. ही तुम्ही जीवा काढलेली आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे. आता दिले जीवा MN. तर जीवा MN आहे म्हणून तिला नाव द्या की हा पॉइंट M आहे, हा पॉइंट M आहे आणि हा पॉइंट N आहे. थोडीशी लांब नावं द्या म्हणजे तुम्हाला तुमची डायग्राम काढताना त्याला त्रास होता कामा नये. ठीक आहे, हा आपलं वर्तुळ केंद्र होतं, ह्याला आपण नाव देऊया O नाव देऊया. आता ह्या दोन स्पर्शिका आपल्याला काढायच्या आहेत M आणि N च्या ठिकाणी. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आधीच तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण वर्तुळ केंद्राचा वापर न करता जेव्हा काढतो तेव्हा काय करायचं आहे आणि वर्तुळ केंद्राचा वापर करायचा असेल तेव्हा काय करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण केंद्राचा वापर करतो, लक्षात घ्या, तेव्हा आपण केंद्रातून दिलेला बिंदू बाहेरच्या बाजूला वाढवतो आणि कन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल, तर ह्या O बिंदूमधून आपल्याला M बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढावी लागेल. O बिंदूतून O आणि M ह्यांच्यातून जाणारी अशी सरळ रेषा आपल्याला काढावी लागेल आणि त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे. हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे आधी. सेम O आणि N मधून जाणारी एक तुम्हाला रेषा काढायची आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. आपण कंपासला ह्या M बिंदूवर काढायचा म्हणून M बिंदूवर ठेवणार आहोत. एक वरच्या बाजूला इथे आपण त्याला आर्क करणार आहोत, इकडे एक आर्क करणार आहोत आणि सेम खालच्या बाजूला हा झाला M बिंदू वापरून. आता आपण काय करणार आहोत, N बिंदू वापरून सेम प्रोसेस आपल्याला करायची. N बिंदू वापरून तर N बिंदूवर ठेवा आणि तीच क्रिया करा. म्हणजे आपण काय करणार, इकडे वरच्या बाजूला एक कंस काढणार आहोत आणि खालच्या बाजूला एक कंस काढणार आहोत. हा कंस काढलेला आहे. आता आपल्याला त्याच्यातलं अंतर जे आहे ते थोडंसं वाढवायचं आहे. लक्षात घ्या, हे विसरू नका तुम्ही, अंतर थोडंसं वाढवायचं, नाही तर तुमचे काय होणार, ते छेदणार नाही एकमेकांना. लंब दुभाजक आपल्याला काढायचं आहे. तर आपण इकडे एक कंस करणार आणि खालच्या बाजूला एक कंस करणार. नीट समजून घ्या. नाही समजलं मला नक्की कमेंट करून विचारा. इकडे आपण एक कंस केलेला आहे, सेम आपण खालच्या बाजूला तसाच कंस करणार आहोत. झालेला आहे. आता आपण हीच क्रिया ह्या बिंदूवर ठेवून करणार आहोत. ह्याला आपण कंस करणार आहोत. तर अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपण खूप हार्ड अशा डायग्राम्स नाही आहेत.
त्याची बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना जर तुम्हाला समजली नाही तर मात्र डायग्राम काढताना आपल्याला थोडीशी अडचण येते. एक कंस आपल्याला मिळालेला आहे, आपल्याला तर कंपासला उचलायचं आहे, काहीही त्याच्यामध्ये चेंज करायचे नाही. लक्षात ठेवा, आपल्याला ह्या बिंदूवर ठेवायचं आहे. इथून वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे आणि खालच्या बाजूला एक कंस काढायचा आहे. वरच्या बाजूला एक कंस काढला, सेम आपण खालच्या बाजूला दुसरा एक कंस काढणार आहोत. पुढच्या बिंदूवर ठेवलं, आंतरछेद काढला कंसांचा, काढलेला आहे, आपल्याला छेदनबिंदू मिळालेला आहे. आता हे दोन बिंदू फक्त तुम्हाला जोडायचे आहेत आणि तुम्हाला हवी असलेले स्पर्शिका किंवा हव्या असलेल्या स्पर्शिका आपण म्हणूया, तुम्हाला सहज मिळतात. बघा किती सहज आपण स्पर्शिका काढू शकतो. तुमच्या डोक्यात काही शंका असतील मला नक्की विचारा. फक्त आपण हे व्हिडिओज जे आहेत, हे लेक्चर्स जे आहेत ते कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी डिजिटल बोर्डवर घेतो आहे. बाकी आपण सगळे लेक्चर्स जे आहेत पुढचे ते व्हाईट बोर्डवरच घेणार आहोत, प्रत्यक्ष बोर्डवर घेणार आहोत. बस हे तुम्हाला जोडायचं आहे आता. तर ही तुम्हाला सरळ स्पर्शिका अशा पद्धतीने काढायची आहे. अशाच पद्धतीने आपण ह्या बिंदूवर जाऊया आणि तिकडे सुद्धा आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. थोडासा वेळ लागतो मला, कारण हा बोर्ड वापरताना ही अडचण थोडीशी येते, पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं समजावून सांगता येईल त्याचा प्रयत्न मी करतो आहे. थोडासा त्रास मला होतोय, थोडासा तुम्हाला होईल, पण कॉन्सेप्ट व्यवस्थित तुमची क्लिअर होईल. तुम्हाला नीट समजून यायला हवं. तर अशा पद्धतीने ही दोन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत. अतिशय सहज आपण अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकतो. बघा किती सुंदर असं कन्स्ट्रक्शन, किती सुंदर अशी डायग्राम आपली दिसते. हा होता प्रश्न क्रमांक 5. आपण आता बघणार प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. तर एक प्रोसेस आपण करूया. प्रथम आपल्याला दिले पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. तर आपण घेऊया प्रथम केंद्र. तर हे आपलं आहे केंद्र P. त्याला नाव देऊया केंद्र P. ह्या P केंद्रातून 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. ह्याच्यामध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर तुम्हाला घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि प्रथम एक वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. वर्तुळ काढलेला आपण. आता आपल्याला सांगितलंय की वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्या. तर आपण वर्तुळ केंद्रापासून साधारण 5.5 सेंटीमीटर एक बिंदू घ्यायचा आहे. लक्षात घ्या, पट्टीच्या सहाय्याने तुम्हाला 5.5 सेंटीमीटर वर एक बिंदू घ्यायचा आहे. 5.5 सेंटीमीटर अंतरावर एक आपण बिंदू घेतलेला आहे. पट्टीच्या सहाय्याने मेजर घ्यायचा आहे आणि बिंदू लिहायचा आहे. लक्षात घ्या,
तर हा बिंदू आहे 5.5 सेंटीमीटरवर. आता ह्या बिंदूचं नाव आहे क्यू. ह्या बिंदूचं नाव आहे क्यू. ह्या बिंदूतून आपल्याला ह्या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पट्टीच्या सहाय्याने 2 बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे जोडून घेऊया आपण. जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यांचा लंबदुभाजक काढायचा आहे. लंबदुभाजक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता मी पुन्हा सगळ्याच प्रोसेस तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे लंबदुभाजक काढताना आपल्याला काय करायचं असतं. तर लंबदुभाजक काढताना आपल्याला पी वर बिंदू ठेवायचा, पहिला कंपासचा पॉइंट, ह्याच्यातलं अंतर मोर दॅन हाफ ठेवायचं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त साधारण. आणि एक वरच्या बाजूला कंस करायचा, एक खालच्या बाजूला कंस करायचा. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. एक आपण इकडे कंस करणार आहोत वरच्या बाजूला, एक कंस करणार आहोत खालच्या बाजूला. पहिला कंस करताना नेहमी मोठा करायचा आहे. अशा पद्धतीने. दुसरा कंस खालच्या बाजूला. अशा पद्धतीने. आता तो आपण पॉइंट क्यू वर नेणार आहोत कंपासला. पुन्हा एकदा आपल्याला 2 कंस करायचे आहेत, एक वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला, जे एकमेकांना छेदणारे कंस आपल्याला काढायचे आहेत. हा एक कंस आणि हा दुसरा कंस. हे बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. आता आपल्याला मध्यबिंदू मिळाला आहे पी आणि क्यूचा. पी आणि क्यूचा मध्यबिंदू आपल्याला मिळालेला आहे. आपलं काम पी आणि क्यूचा मध्यबिंदू मिळाल्यानंतर बऱ्याच अंशी संपलेला आहे. आता आपण काय करतो, तर हे जे कंपास आहे ह्याला जो मध्यबिंदू मिळाला आहे तिथून पी इतकं माप घेतो. लक्षात घ्या, पी जितकं अंतर आहे तितकं माप घ्यायचं आहे. पी घेतलेलं आहे. आता आपल्या वर्तुळालाच तुम्हाला कंस करू शकता किंवा तुम्ही दुसरं वर्तुळ सुद्धा काढू शकता. दुसरं वर्तुळ सुद्धा काढू शकता. कशा पद्धतीने दुसरं वर्तुळ काढू शकता, बघा. तुम्ही कंस काढू शकता किंवा वर्तुळ काढू शकता. कारण पी आणि क्यू बघा, आता हे अंतर सारखं आहे दोन्ही ठिकाणी. तर तुम्ही अगदी असं वर्तुळ सुद्धा काढू शकता. अजून सुंदर दिसते डायग्राम बघा. असं वर्तुळ सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा नुसता कंस काढू शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा. आता क्यू बिंदूतून हा जो आपल्याला 2 वर्तुळाला छेदणारा बिंदू मिळालाय तो आणि हा जो बिंदू आहे तो ह्यांना जोडायचा आहे. ह्या झाल्या आपल्या 2 आवश्यक असलेल्या स्पर्शिका. हे 2 बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. ही झाली एक स्पर्शिका. अशाच पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हे 2 बिंदू जोडायचे आहेत. आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बघा तुम्ही डायग्राम, किती सुंदर डायग्राम दिसते. अशा पद्धतीने आपली डायग्राम तयार झालेली आहे. आपल्याला 2 स्पर्शिका मिळाल्या आहेत. त्यांना तुम्ही नावं देऊ शकता. हा होता बिंदू पी, हा होता बिंदू क्यू. इकडे काहीतरी तुम्ही नाव देऊ शकता. बिंदू एल, दिस इज पॉइंट एल अँड दिस इज पॉइंट एम.
दिस इज पॉईंट एल अँड दिस इज पॉईंट एम. दिस इज पॉईंट एम. ओके. सो अशा पद्धतीने आपण सहज प्रश्न क्रमांक 6 सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 7 सुद्धा सेम आहे. प्रश्न क्रमांक 7 सुद्धा सेम आहे. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटरमध्ये बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. अगदी फक्त मेजरमेंट बदललेले आहेत. बाकी प्रश्न क्रमांक 7 सुद्धा सेम टू सेम आहे. अशाच पद्धतीने डायग्राम काढायचे आहे. तुम्ही प्रयत्न करा. काही अडचण आली मला नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरू करूया नवीन चॅप्टर. तोपर्यंत जय हिंद.